अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी आसाराम बापूबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। नेमकी बातमी काय आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। 2013 मध्ये जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी विशेष न्यायालयाने 2018 मध्ये आसारामला उर्वरित आयुष्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। या कडक शिक्षेविरोधात आसारामने हायकोर्टात अपील केलं होतं, पण आता उच्च न्यायालयाने त्याची ही याचिका पूर्णपणे फेटाळून लावली आहे। न्यायालयाने आसारामवरील बलात्काराचा आणि पॉस्को अंतर्गत असलेला मुख्य गुन्हा कायम ठेवला आहे, म्हणजेच त्याची जन्मठेपेची शिक्षा ही कायम आहे। मात्र या निर्णयात हायकोर्टाने आसारामला अंशतः दिलासा दिला आहे। सामूहिक बलात्कार आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। आसाराम सध्या वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहे, पण हायकोर्टाने त्याला मोठा झटका देत त्याला त्वरित आत्मसमर्पण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत। दरम्यान पीडितेचे वकील या सह आरोपींच्या मुक्ततेविरोधात आणि कोर्टाच्या या अंशतः दिलासा देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। हायकोर्टाने आसारामची जन्मठेप कायम ठेवायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।